नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक पहिला 2 चलातील रेषीय समीकरणे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण सोडवित आहोत। चौथा प्रश्न आपण सोडवणार आहोत। मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे। 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजचे वय काढा। म्हणून या ठिकाणी मनीषाचं आजचं वय आपण x वर्ष मानलं आणि सविताचं आजचं वय y वर्ष मानलं, तर पहिल्या अटीनुसार दोघींच्या वयांची बेरीज x + y = 31 हे पहिलं समीकरण। 3 वर्षापूर्वीची अट दिली आहे म्हणून 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय x - 3 आणि सविताचं वय y - 3 वर्ष होईल। दुसऱ्या अटीनुसार इथं प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे 3 वर्षापूर्वी या ठिकाणी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, म्हणून x - 3 = 4 कंसात y - 3 x - 3 तसंच 4 न yला आणि -3ला गुणले 4y - 12। या ठिकाणी 1 2 चलातील रेषीय समीकरण तयार करायचे आहे। 4y मागे घ्यायचे, x - 4y -3 पलीकडे घ्यायचे, -12 + 3 -9 x - 4y = 9। पहिल्या समीकरणामध्ये x अधिक आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये x अधिक आहे। 1 मधून 2 वजा केल्यानंतर x निघून जातून y ची किंमत निघते, म्हणून 1 मधून 2 वजा करू। पुन्हा मांडलेले आहेत। दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदललेलं आहे, त्यामुळे 31 आणि 9 40 व अधिक 4y अधिक y 5y x - x 0 5y = 40 y = 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची। 1 आहे x अधिक y = 31, y ची किंमत 8 x अधिक 8 = 31 x = 31 - 8 23 आणि म्हणून या ठिकाणी मनीषाचे आजचे वय 23 वर्षे आणि सविताचे आजचे वय 8 वर्ष असेल आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे। एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे। एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण पगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा। समजा या ठिकाणी आपण कुशल कामगाराचा एका दिवसाचा पगार x रुपये आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा पगार y रुपये मानला। पहिल्या अटीमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांच्या रोजगाराचं गुणोत्तर 5:3 आहे, म्हणजेच x/y कुशल आणि अकुशल यांच्या रोजगाराचं गुणोत्तर 5:3 आहे, म्हणजे x/y = 5/3 तिरकस गुणाकार 3x = 5y। 3x = 5y पाठीमागे घेतले, 3x - 5y = 0 हे पहिलं समीकरण। दुसऱ्या अटीनुसार त्यांच्या एका दिवसाच्या रोजगाराची बेरीज आत्ता आपण उदाहरणामध्ये बघितलं ती किती आहे, 720 रुपये आहे। 720 रुपये आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला x अधिक y = 720 हे दुसरं समीकरण। पहिल्या समीकरणामध्ये -5y, दुसऱ्या समीकरणामध्ये अधिक y आहे। दुसऱ्या समीकरणाला जर आपण 5 न गुणलं तर इथे अधिक 5y येईल आणि 1 मधून 2 वजा केलं तर y चं निरसन होईल। ओके, समीकरण 2 ला 5 ने गुणू व समीकरण 1 व 2 मिळवू। 3x - 5y = 0 पहिला आहे। दुसऱ्या समीकरणाला 5 न गुणायचे, 5x अधिक 5y = 5 0 0 5 2 10 5 7 35 1 36 36 से चिन्ह बेरीज करायचे, 5 आणि 3 8x अधिक 5y वजा 5y गेले, 8x = 36 x = 8 चौक 32 36 मग 32 गेले उरले 4 8 पंचे 40 8 0 0 x = 450 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। 1 आहे x 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये सोपा आहे, 2 मध्ये ठेवू। x अधिक y = 420, x ची किंमत 450 अधिक y = 720 y = 720 वजा 450 पलीकडे गेले 450 y = 0 तसंच
या ठिकाणी 12 म्हणून 5 गेले उरले 7, 7 म्हणून 5 गेले उरले 2, 270 म्हणजे कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार तो किती आहे? 450 रुपये. कुशल असल्यामुळे जास्त आहे, 450 रुपये. आणि अकुशल कामगाराचा पगार 270 रुपये. ओके. या संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला शेवटचा प्रश्न आहे. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो. त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून एच्या दिशेने जाण्यासाठी निघतो. त्याचवेळी ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याचवेळी निघून विरोधी दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती काढायचा आहे? समजा या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे. या ठिकाणी एका सरळ रेषेत ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर हे 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून या ठिकाणी बीच्या दिशेने जाण्यासाठी निघतो. त्याचवेळी हा जोसेफ बी पासून एच्या दिशेने जाण्यासाठी निघतो आणि ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना पी जवळ भेटतात. असे मानून एकमेकांना भेटतात. ओके. म्हणून या ठिकाणी पहा, हमीदचा वेग तासी 100 किलोमीटर पर आवर मानला आणि जोसेफचा वेग y किलोमीटर पर आवर मानला. जेव्हा ते एकमेकांच्या दिशेने प्रवेश करतात, एकमेकांच्या दिशेने म्हणजे एकमेकाकडे, तेव्हा ते 20 मिनिटात तेव्हा हमीदने 20 मिनिटात या ठिकाणी कापलेलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेग गुणिले वेळ. त्याचा वेग x आहे आणि 20 मिनिटात म्हणजे या ठिकाणी आपल्याला तास करायचे आहेत म्हणून 20/60 केलेलं आहे. 0 गेले या ठिकाणी x भागिले 3, 20 × 20 20 × 60, x/3 हे अंतर आहे. x/3 किमी. आणि मग जोसेफने 20 मिनिटात कापलेलं जे अंतर आहे ते सुद्धा वेग गुणिले वेळ, त्याचा वेग आहे y गुणिले 20/3, 20/60. 60ने का भागलं तर आपल्याला तास करायचे आहेत, 20 मिनिटं आहेत. इथं सुद्धा y/3 किमी. ओके. मग आकृती 1 नुसार ते दोघे एकमेकांना पीमध्ये छेदतात, पीमध्ये भेटतात. म्हणजे दोघांनी कापलेलं अंतर AP अधिक PB बरोबर AB. जोसेफनं कापलेलं अंतर PB आणि या ठिकाणी हमीदनं कापलेलं अंतर AP आहे. म्हणून AP अधिक PB बरोबर 30, कारण P हा A आणि Bच्या दरम्यान आहे. ओके. आणि AP x/3 आहे. हे अंतर जोसेफचं आहे, हमीदचं आहे आणि जोसेफचं y बघेल 3, म्हणून AP अधिक PB बरोबर AB 30 आहे. छेद समानच आहे. 3/30 गुणिले x अधिक y बरोबर 90, 30 90 हे पहिलं समीकरण. आता हे आकृती 2 मध्ये जोसेफ जर त्याच वेळी निघून, जोसेफ ज्यावेळेला हमीद ज्यावेळेला निघतोय त्यावेळेला जोसेफ हा हमीद ए पासून निघतोय, त्याच वेळेला जोसेफ विरुद्ध दिशेने निघतो. आणि समजा ते पी या ठिकाणी भेटतात तिथं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येताना. आणि याचवेळी जोसेफने मात्र 3 तासात कापलेलं जे अंतर आहे, जेव्हा हमीद त्या दिशेने परंतु जोसेफ त्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात, समजा ते एकमेकांना पीमध्ये भेटतात, त्याचे जोसेफने 3 तासात कापलेलं अंतर आहे ते AP आहे. जोसेफनं 3 तासात कापलेलं अंतर BP आहे. P पासून B पर्यंत असं BP पासून. ओके. BP हे अंतर आहे. ते अंतर
बी पी बरोबर वेग गुणिले वेग, त्याचा वेग वाय आहे आणि वेळ 3 तास, त्यामुळं 3y. आणि हमीदनं कापलेलं अंतर 3 तासात ते ए पी आहे. ए पासून पीपर्यंत, बी पासून पीपर्यंत जोसेफ, ए पासून पीपर्यंत हमीद, पी या ठिकाणी भेटतात दोघेही, म्हणून 3x किमी. हे हमीदचं 3x किमी आणि जोसेफचं 3y, कारण वेग गुणिले वेळ दोघांसाठी. हा वेग आहे, जोसेफचा वाय ताशी मांडलेला आपण, वाय ताशी वाय किमी आणि वेळ 3 तासात. इथं हमीदनं कापलेलं अंतर या ठिकाणी 3x किमी होणार, कारण त्याचा आपण वेग x मानलेला आहे. त्यामुळे आकृती 2नुसार ए बी अंतर कसं काढायचं? ए बी अंतर हे ए पी वजा बी पी. ओके, आणि ते अंतर 30च आहे. ए पी वजा बी पी. ए पी म्हणजे हमीदनं कापलेलं अंतर ए पासून पीपर्यंत आणि बी पी म्हणजे जोसेफनं कापलेलं अंतर. हे आहे हमीदनं कापलेलं अंतर या ठिकाणी 3x आणि जोसेफनं कापलेलं 3y बरोबर 30. x वजा y बरोबर 3 भागल्यानंतर 10 आलं. हे दुसरं समीकरण. ओके, x अधिक y बरोबर 90 हे पहिलं समीकरण, दुसरं x वजा y बरोबर 90. समीकरण 1 आणि 2ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 मिळाल्यानंतर x अधिक y बरोबर 90 पहिलं आणि x वजा y बरोबर 10. 2x बरोबर 90 आणि 1 100, x बरोबर 50. ओके, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 आहे x अधिक y बरोबर 90, 50 अधिक y बरोबर 90, y बरोबर 90 वजा 50, y बरोबर 40. ओके, y आहे, x आहे, हमीदचा ताशी वेग मानलं होतं आपण. ताशी वेग 50 किलोमीटर आणि जोसेफचा ताशी वेग 40 किमी. ओके, हे उदाहरण पुन्हा एकदा समजावून घ्या. एका सरळ रेषेत ए आणि बी ही ठिकाणे आहेत. ए आणि बी या दोन ठिकाणामधलं अंतर 30 किलोमीटर आहे. या ठिकाणी हमीद मोटरसायकलनं ए पासून बी या ठिकाणाकडे निघतोय, त्याच वेळेला जोसेफ बी पासून ए या ठिकाणाकडे निघतोय. या ठिकाणी दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. त्यामुळे आपण हमीदचा ताशी वेग 100 किलोमीटर मानला आणि जोसेफचा ताशी वेग y किलोमीटर मानला, तर 20 मिनिटात हमीदनं तोडलेलं अंतर आहे, कापलेलं अंतर, ते वेग गुणिले वेळ, त्याचा वेग x आहे मानलेला. वेळ 20 मिनिटात तास करण्यासाठी 20 भागिले 60, 20 त्रिक 60 मध्ये 136. आणि जोसेफने 20 मिनिटात कापलेला अंतर वेग गुणिले वेळ. इथं सुद्धा y वेग आपण जोसेफचा मांडला आहे. वेळ 20 भागिले 60, 20 त्रिक 60च, y भागिले 3. हे आकृती 1नुसार या ठिकाणी पी या ठिकाणी भेटतात, परंतु ए पी हे हमीदनं तोडलेलं अंतर, बी पी हे जोसेफनं तोडलेलं अंतर. म्हणून या ठिकाणी ए पी अधिक पी बी या दोघांची बेरीज ए बी आहे, कारण 30 ए पी x भागिले 3 आहे. जोसेफनं या ठिकाणी तोडलेलं अंतर, आशिफ हमीदनं तोडलेलं अंतर आणि पी बी हे जोसेफनं तोडलेलं अंतर आहे, कापलेलं अंतर आहे. म्हणून x भागिले 3 अधिक y भागिले 3, एकूण अंतर 30. हे भागिले 3 आहे, सामायिक ते 30ला गुणिले x अधिक y बरोबर 90. आता या ठिकाणी दुसऱ्या अटीमध्ये काय म्हटलेलं आहे? जोसेफ जर जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर हमीद 3 तासांनी त्याला भेटला असता. म्हणजे हमीद ए पासून बीकडं जातोच आहे, परंतु उलट त्याच दिशेनं बी पासून हा जोसेफ पुढं जातोय आणि दोघं एकमेकांना 3 तासाने पी जवळ भेटतात. त्यामुळे या ठिकाणी जोसेफनं तोडलेलं अंतर जे आहे 3 तासात ते बी पी आहे. ओके, आणि हमीदनं तोडलेलं अंतर ए पी आहे. या ठिकाणी जोसेफनं तोडलेलं अंतर बी पी बरोबर वेग गुणिले वेळ. वेग त्याचा y आहे आणि वेळ 3 तासात भेटतात, म्हणून 3 वेग गुणिले वेळ y गुणिले 3, 3y हे किमी. ओके, हे अंतर आहे. आणि हमीदनं कापलेलं अंतर ए पी म्हणजेच या ठिकाणी त्याचा वेग x आहे 3 तासात.
भेटतात म्हणून 3x किमी हे हमीदनं तोडलेलं अंतर. आणि त्यामुळं अंतर ए बीच आहे, त्यामुळं ए बी कसं काढायचं, एपीतनं बी पी वजा करायचा, म्हणजे हमीदनं कापलेलं अंतर वजा जोसेफनं कापलेलं अंतर, या दोघांची वजाबाकी 30च आहे. म्हणून या ठिकाणी ए पी वजा बी पी बरोबर ए बी अंतर आहे. हमीदनं कापलेलं अंतर वजा जोसेफनं कापलेलं अंतर हे 3x आहे, हे 3y आहे. हमीदचं जोसेफचं 3y, 3x वजा 3y बरोबर 30, x वजा y बरोबर 10. प्रत्येक पदाला 3 भागून समीकरण 1 आणि 2 मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला अधिक y वजा y जातो, x अधिक x 2x 90 आणि 10 100. दोन्ही वेळेला 2 भागले x बरोबर 50. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली तरी 1 आहे, x अधिक 90 व xची किंमत 50 पलीकडे ठेवली, पलीकडे गेल्यानंतर वजा होणार आहे. 90 वजा 50 40, म्हणजे हमीदचा वेग तासी आपण x किमी मांडला होता तो 50 किमी आला तासी वेग, आणि जोसेफचा y किमी मांडला तो 40 किमी आला. ओके. ॲट फर्स्ट Hamid is at place A and Joseph is at place B. Okay, let Hamid motorcycled at x km per hour and Joseph motorcycled at y km. When they traveled in opposite directions to meet each other, then they meet after 20 minutes. The distance covered by Hamid in 20 minutes, here x upon 3 kilometer, and the distance covered by Joseph in 20 minutes, here y into 1 upon 3. 1 upon 3 how? 20 upon 60, 1 upon 3. Okay, 20 minutes and 20 upon 60 hours. Therefore y upon 3 kilometer, the distance covered by Joseph in 20 minutes. Okay. When they traveled in the same direction, they met after 3 hours. The distance traveled by Hamid in 3 hours, 3 into h, here 3 into x kilometer. Okay. Why? Here velocity into time. What is 3x? The distance traveled by Hamid in 3 hours, 3x kilometer, and distance traveled by Joseph in 3 hours, 3 into h, that means 3y kilometer. This is 3y kilometer. Okay. Distance traveled by Hamid minus distance traveled by Joseph, that means the 30 kilometer. 3x minus 3y is equal to 30, dividing both sides x minus y is equal to 10 we get. Okay, this is second, this is first. Adding first and second we get 2x is equal to 100, x is equal to 50. Putting this value in first equation, first is x plus y is equal to 90, 50 plus y is equal to 90, y is equal to 90 minus 50, y is equal to 40. That means Hamid traveled at a speed of 50 km per hour and Joseph traveled at the speed 40 km per hour. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.